जसं की तुम्ही गेल्या 6 वर्षापासून या क्षेत्रामध्ये आहात आणि अतिशय उत्तम पद्धतीने या शस्त्रक्रिया केल्या, जवळजवळ 2,500चा टप्पा तुम्ही पार केलेला आहे. मात्र या सगळ्याची सुरुवात कधी झाली? कारण मुंबईत तुम्ही सर्वात पहिले सर्जन आहात ज्यांनी ही शस्त्रक्रिया सुरू केलेली आहे. सो कसं होतं, मी माझं ट्रेनिंगसाठी जर्मनीला गेलो आणि मग तिथे काय नवीन होते ते बघितलेलं. सो तेव्हा नॅव्हिगेशन होतं, जे रोबोटिक्सपेक्षा एक स्टेप मागे मी म्हणेन. सो ते बघितलेलं, तेव्हा नॅव्हिगेशनही चालू केलं का ते नवीन होतं. मग मी जर्मनीहून आल्यावर नॅव्हिगेशनही चालू केलेलं. पण कसं आहे का, त्याच्यापेक्षाही काही आपल्याला चांगलं करता येत असेल. सो हे रोबोटिकमुळे त्या नॅव्हिगेशनमध्ये काय होतं का, त्याच्यामध्ये फक्त कळत होतं का आपण कसं करतोय, पण ते करण्यास काही मदत होत नव्हती. म्हणून ती ॲक्युरसी मिळवण्यासाठी सर्जिकल टाईम उलट वाढत होता. सो रोबोटिकमुळे ते काय झालं का, एकतर प्लॅनिंग चांगलंच होतं, इंडिव्हिज्युअलाइज करता येतं आणि शस्त्रक्रिया करतानाही ते एक्झॅक्टली जे प्लॅन केले तसंच ती शस्त्रक्रिया होते. म्हणून रोबोटिक हे एक स्टेप आणखीन पुढे नॅव्हिगेशनपेक्षाही, जी आधीची टेक्नॉलॉजी होती. सो बऱ्याच वेळा लोकांना अजूनही तेवढं कळत नाही हे का, कारण हे फार टेक्निकल होऊन जातं का नॅव्हिगेशन काय आणि रोबोटिक काय. पण रोबोटिकमध्ये हे अजूनही चांगल्यारीते ही सर्जरी होते, ॲक्युरेटली होते आणि प्रत्येक पेशंटसाठी आपण ती इंडिव्हिज्युअलाइज करू शकतो.